कधी कधी आपल्याला काहीतरी चटपटीत किंवा चटकदार हॉटेलसारखं खाण्याची इच्छा होते। अशा वेळी किंवा सकाळच्या डब्यासाठी तसेच पाहुणे घरी आले तर असा हा ढाबा स्टाईल अंडा करी मसाला अगदी झटपट आपण तयार करू शकतो। एकदम परफेक्ट टेक्स्चर, लालसर, घट्ट, झणझणीत आणि कमी साहित्यामध्ये हा अंडा करी मसाला आपण बनवू शकतो आणि चव म्हणाल तर एकदम चाटून पुसून खाल अशी आहे। हा अंडा मसाला संध्याकाळच्या वरण भाताबरोबर किंवा चपाती बरोबर, भाकरी बरोबर तसेच नान बरोबरही छान लागतो। यामध्ये शेवटी अशी एक गोष्ट घालणार आहे की ज्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला एकदम ढाबा स्टाईल टेक्स्चर मिळतं। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्स मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। सुरुवातीला आपण अंडी उकडून घेऊया। तर इथे मी 5 अंडी धुवून घेतलेली आहेत आणि अंडी उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथं बघा मी अर्धा चमचे पाण्यामध्ये मीठ घातलं। तर कधी कधी काय होतं ना की अंडी ही उकडताना फुटतात किंवा सोलताना ती पटकन सोलली जात नाहीत। त्यामुळे ना असं गरम पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता बघा अशी अंडी पाण्यामध्ये घालून आपल्याला झाकण ठेवताना सुद्धा थोडंसं उघडं ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिट आपल्याला मध्यम गॅसवर ही अंडी उकडून घ्यायची आहेत। ढाबा स्टाईल ग्रेव्ही बनवतोय तर त्यासाठी आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे, एक टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि कोथिंबीर अशी जाडसर काड्यांसहित मी घेतलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला काही खडे मसालेही हवे आहेत। तर 2 चमचे धने घेतलेले आहेत, अर्धा चमचे जिरे, 2 स्टार फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 2 काळी मिरी घेतलेले आहेत। आता बघा पॅन ठेवलेला आहे, 1 चमचा तेल घालू आणि या तेलावर आपल्याला जो कांदा चिरलेला आहे तो कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडंसं आपल्याला पारदर्शक करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालून घेऊ। मीठ टाकलं की लगेच कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा हा लगेच पारदर्शक होतो। हे बघा आता लगेच कांद्याचा कलर पण इथं चेंज झालेला आहे आणि पारदर्शक झालेला आहे। इथे मी कांदा जास्त भाजून घेतला नाही कारण तो पुढे हळूहळू भाजलं जाणार आहे। तर इथे आपण आता खडे मसाल्यांमध्ये धने आणि जे गरम मसाला आहेत ते घालून घेऊ, जिरे नंतर शेवटी घालूया। आता फक्त अर्धा मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घेऊ। आता हे कांदा आणि धने वगैरे आहे त्यांचा फ्लेवर थोडा थोडा तेलामध्ये मिक्स होतो आणि आता लगेचच आपल्याला जे टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे ते टोमॅटोही घालून घ्यायचं आहे। इथं या टोमॅटोचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला त्याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे। आता झाकण ठेवून देऊ। आता बघा 1 मिनिट झालेला आहे आणि बघा टोमॅटोला सुद्धा पाणी सुटलेलं आहे चांगलं। थोडंसं आपण परतून घेऊ। आता इथं मसाले मी जास्त भाजलेले नाहीत कारण हे कांदा टोमॅटो जास्त असं एकदम भाजून घेतलं नाही कारण हा मसाला आपण परत नंतर वाटण केल्यानंतर परत आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आता इथे बघा टोमॅटो जरा परतून घेतलं, त्यानंतर जे लसूण आणि जिरे वगैरे होतं ते सगळं मी इथं घालून घेतलं आणि अगदी थोडंसं आपण परतून घ्यायचं आणि आता बघा जे टोमॅटोला पाणी सुटलं होतं तेही आपण आता परतून घेतलं आहे आणि आता मी गॅस बंद केला आणि हे सगळं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता इथे पहा मी हे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे। कोथिंबीर आपण तेलामध्ये घातली नाही। आता एक खास गोष्ट जी तुम्हाला मी सुरुवातीला बोलले होते की धाब्यामध्ये हे अंडा करी किंवा अंडा मसाल्यामध्ये हे घातलंच जातं। इथे बघा मी 1 चमचा डाळवा घेतलेला आहे। असं वाटणामध्ये डाळवा घातलं की आपल्या या ग्रेव्हीला एकदम ढाबा स्टाईल लेवलचं परफेक्ट टेक्स्चर मिळतं। आणि बघा आता इथं आवश्यकतेनुसार पाणी घालून मी हे मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। आता इथे अंडी सुद्धा चांगली आपली थंड झालेली आहेत बघा। आता इथं अंडी सोलून घेऊ आपण आणि इथे बघा अजिबात आपली अंडी फुटलेली सुद्धा नाही आहेत आणि एकदम लगेच बघा पटकन सोलली जातात। असे कधी कधी अंडे सोलताना आपल्याला त्रास होतो, कधी ते पटकन त्याचं कवर निघलं जात नाही, कधी अंड्याचं पाट पण त्या सालीबरोबर निघला जातो। पण असं पाण्यामध्ये मीठ घातलं की एकदम परफेक्ट सगळी अंडी सोलून छान तयार होतात बघा। आता या अंड्यांना पण चांगली चव यावी, जो मसाला आपण बनवणार आहे तो मसाला अंड्यामध्ये शिरला जावा आणि अंडा आणि मसाला वेगळा लागू नये। अंड्यामध्ये मसाला चांगला घुसल्यानंतर अंडी चांगली चवदार व्हावीत म्हणून या अंड्यांना असं कट द्यायचा। आपण प्रत्येक अंड्यांना असं कट देणार आहे आणि तेलामध्ये परतताना सुद्धा अंड्याला असं कट नाही दिला तर ते फुटलं जातात बघा। आणि आता बघा आपण अंडे असे परतून घेऊया। आता इथं कढईमध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे, म्हणजे 1 चमचा बटर घालून घेतलं। त्या बटरमध्ये ही अंडी घालूयात। ढाबा स्टाईल म्हणजे ढाब्यावर बघा असे बटर थोडं वापरलं जातं
बटर घातल्यामुळे हे अंड्यांना छान चव येते। इथे बटर हे ऑप्शनल आहे, तुम्ही तेल सुद्धा घालू शकता। आता इथे थोडीशी एक छोटा चमचा लाल मिर्च पावडर आणि छोटा अर्धा चमचा हळद घालायची, त्यामुळे अंड्यांना छान कलर येतो आणि 1 मिनिटभर आपल्याला इथं अंडे परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये अंड्यांना छान टेस्ट येते। आता इथे मी अंडी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर 2 तमालपत्र आणि 2 हिरव्या मिरच्या अशा चिरून घालायच्या, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला ना चटकदार टेस्ट मिळते। आणि इथं हिरवी विलायची पण मी 1 घातलेली आहे। आता थोडंसं परतून झालं की आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण इथं घालून घ्यायचं आणि इथे बघा तुम्ही की हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, की नाहीतर कधी कधी काय होतं की रस्सा एका साईडला आणि मसाला एका साईडला असं होतं। तर असं होऊ नये म्हणून हे वाटण आवश्यकतेनुसार पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि आता इथं तेल चांगलं सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतला की हा अंडा मसाला चांगला चमचमीत तयार होतो। आता इथे बघा हा मसाला असा परतून चांगलं तेल सुटेपर्यंत आपण असा परतला आहे। तर इथे आता पावडर मसाले आपण घालून घेऊ। जो घरामध्ये बनवलेला आहे हा काळा मसाला मी इथे 1 चमचा घातलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिर्च पावडर घातलेली आहे, त्यामुळे बेडगी मिरचीने आपल्याला या ग्रेव्हीला छान लाल कलर येतो। इथे बघा मसाले घातल्यानंतर पण अर्धा मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे मसाले जळू नयेत म्हणून अर्धा कप मी इथं पाणी घातलं होतं। आता हे 1 मिनिटभर आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत। हे मसाले चांगले शिजले की ग्रेव्हीमध्ये छान टेस्ट मिळते। आता बघा 1 मिनिट झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय या मसाल्याला चांगला लाल कलर आलेला आहे आणि चांगली तरी आलेली आहे। आता इथं कसुरी मेथी थोडीशी हातावर अशी क्रश करून घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून असं घालून घेऊया, म्हणजे त्याचे फ्लेवर, कोथिंबीरीचा फ्लेवर आणि कसुरी मेथीचा फ्लेवर सुद्धा या मसाल्यात मिक्स होईल। आणि अंडी घालून घेतली आणि चवीनुसार इथं मीठ घालून घेतलं। हे लक्षात ठेवायचं की आपण सुरुवातीला कांदा परतताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं। आता थोडंसं सगळं साहित्य हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि अर्धा मिनिट आपल्याला असंच थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता इथे या अंडा मसाल्याला मी हलकीशी ग्रेव्ही ठेवणार आहे, तर त्यासाठी मी इथं पाणी गरम करून घेतलं आणि सुरुवातीला थोडं पाणी घालून घेतलं, कारण मला ही ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही, जास्त आपल्याला थोडीशी घट्टच ठेवायची आहे। आता इथं थोडंसं अजून या अंड्याला उकळी आल्यानंतर असा ही ग्रेव्ही जास्त घट्ट होईल म्हणून मी इथे थोडंसं पाणी अजून घालणार आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पाणी कमी जास्त घालू शकता। आणि इथे बघा गरम पाणी घातल्यानंतर आपल्या या अंडा मसाल्याचं टेक्स्चर कायम राहतं, मसाल्यांची चव दुप्पट वाढते आणि या ग्रेव्हीला लालसर कलर येतो। आता इथे आपल्याला 4 ते 5 मिनिट चांगला हा ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे। तर इथं झाकण ठेवून आपण हा रस्सा चांगला उकळून घेऊ। आता इथे झाकण सुद्धा आपल्याला पूर्ण बंद नाही करायचं, झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आणि इथे चांगलं 5 मिनिट मी ही ग्रेव्ही चांगली उकळून घेतली, कारण सगळे मसाल्यांचे फ्लेवर या अंड्यामध्ये मिक्स होतील आणि हा अंडा मसाला खाताना एकदम परफेक्ट चवदार लागेल। पहा अंडा मसाला काय परफेक्ट झालेला आहे, कलर, टेक्स्चर एकदम परफेक्ट आणि चव म्हणाल तर चाटून पुसून खाल एवढी टेस्टी आहे। एकदम छान लालसर कलर आलेला आहे, एकदम घट्ट आणि झणझणीत असे हा अंडा मसाला आपला तयार झालेला आहे। तर थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर इथं मी डेकोरेशनसाठी घालून घेतली आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा ग्रेव्हीचं टेक्स्चर हे डाळवं 1 चमचा घातल्यामुळे एकदम परफेक्ट आलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा हा परफेक्ट चवीचा झटपट तयार होणारा अंडा मसाला एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। परत भेटूयात अशाच मस्त रेसिपीज मध्ये। धन्यवाद।